सर्वांना हरिओम. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 13 मध्ये आज आपण समास 5वा शिकणार आहोत. या 5व्या समासाचे नाव आहे कहाणी निरूपण. कहाणी निरूपण. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत म्हणजे आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना समान रूपाने आवडणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे गोष्ट. गोष्ट म्हणजे कथा, गोष्ट म्हणजे कहाणी. कहाणीमधून वर्णन केल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीतून सांगितल्यानंतर 2 गोष्टी होतात. आपल्याला ज्ञान तर प्राप्त होतेच, पण आपलं मनोरंजन देखील होते. एकदम तत्त्वज्ञान सांगितलं तर कोणाच्याही पचनी पडत नाही, कोणालाही ते लवकर कळत नाही, समजत नाही आणि त्यामुळे मग लोक कंटाळा करतात. साधू संतांनी जे वाङ्मय लिहिलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी आहे, आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे, समाजाबद्दल कळवळ आहे. आपण कुठे वाहत चाललो आहोत, आपण बुडत चाललो आहोत हे पाहिल्यानंतर संत महात्म्यांना कळवळ आहे आणि म्हणून ते या पृथ्वीतलावर अवतरतात. बुडत आहे जन न देखोय डोळा, येतो कळवळा म्हणून या, असा एक अभंगच आहे तुकाराम महाराजांचा. म्हणून प्रत्येक साधू संतांनी आपले विचार ग्रंथारूपाने लिहून ठेवलेले आहेत. पण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ते ग्रंथ साहित्य संतांचं वाचायचं आजच्या काळात वेळही नाही, समजतही नाही. पण साधू संतांकडे एक अशी पद्धत होती समाजाला समजावून सांगण्याची. एखाद्या डॉक्टरप्रमाणे लहान मुलांना आपल्याला माहिती आहे औषध चालत आहे, ते पीत नाही कारण त्यांना कडू लागतं. मग हुशार डॉक्टर कोण आहे? औषध तेच देतो, कडूच औषध देतो, परंतु त्या औषधाच्या गोळीला वरून गोड असा मुलामा लावलेला. ज्या वेळेला ती गोळी देतो मुलाकडे तेव्हा सांगतो त्याला ही गोळी रात्री खायची. मग रात्री खाल्यावर काय होईल? झोपताना खायची, झोपेच्या अगोदर खायची थोडा वेळ. मग काय होईल? सुरुवातीला जी गोळी गोड लागते ती नंतर वरचा गोडवा संपला की आपलं काम आपोआप करते. भले ती कडू असेल पण तो कडवटपणा त्या मुलाला जाणवत नाही आणि डॉक्टरांचं काम होऊन जातं. त्या लहान मुलाचा आजार निघून जातो. साधू संतांच्या दृष्टीने आपल्या सर्वांना एक रोग लागलेला आहे ज्याला भवरोग म्हणतात. भव म्हणजे संसार, भवचे अनेक अर्थ आहेत, त्यापैकी एक अर्थ आहे संसार. सर्वजण या भवरोगामध्ये त्रासलेले आहेत. या भवरोगाने सर्वांना पछाडलेला आहे. कोणी नाही असा की ज्याला पछाडलेलं नाही. एक फक्त संत सज्जन महात्मे सोडले तर, कारण ते प्रत्यक्ष भगवंताचेच अवतार असतात. बाकी सर्वसामान्य जीवांना हा भवरोग लागलेला आहे. मग याकरता साधू संत डॉक्टर म्हणून येतात आणि आपल्याला जे औषध देतात या डॉक्टरांप्रमाणे अतिशय सुंदर सुंदर गोष्टी सांगतात, मनोरंजन करतात आणि आपलं जे तत्त्व आहे, त्यांना जे सांगायचं सिद्धांत आहे, त्यांना जे सांगायचं तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञान ते आपल्याला बरोबर पटवून देतात. त्याला एक म्हण देखील आहे, आपल्या गळे उतरवतात. स्वामी समर्थांनी या समासातून विश्वाच्या उत्पत्तीचा आणि संहाराचा विषय
जो आपण मागच्या 2 समासातून पाहिला, तो या समासातून कहाणीच्या रूपाने, गोष्टीच्या रूपाने पुन्हा एकदा सांगितलेला आहे. विषय तोच आहे, पण आता सांगण्याची पद्धत बदलली. समर्थ म्हणतात की प्रकृती आणि पुरुष हे नवरा बायकोचे प्रेमळ जोडपे. बघा कशी कहाणी सांगितलेली आहे, कथा सांगतात स्वामी आपल्याला. प्रकृती आणि पुरुष हे नवरा बायकोचे प्रेमळ जोडपे. विष्णू, किंवा त्याला दुसऱ्या शब्दात सत्वगुण म्हणायचं, विष्णू हा त्यांचा मुलगा. प्रकृती आणि पुरुषाचा मुलगा कोण? विष्णू. विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव, याला म्हणायचं दुसऱ्या शब्दात रजोगुण. ब्रह्मदेव म्हणजे रजोगुण. हा ब्रह्मदेव किंवा रजोगुण जाणीव नेणीव मिश्रित असतो. रजोगुण कसा आहे? जाणीव नेणीव मिश्रित असतो. ब्रह्मदेवाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे रुद्र किंवा तमोगुण. हा रुद्र कसा आहे? नेणता असतो. तो मोठा रागीट असल्याने चुकले की मग संहार म्हणजे नाश करणे हे याचेच काम आहे. रुद्राचे काम आहे संहार करणे. पिता मूळ पुरुष शिव, माता मूळ प्रकृती शक्ती, मुलगा सत्वगुणमय विष्णू, नातू या शिव आणि शक्तीचा नातू कोण आहे? रजोगुणमय ब्रह्मदेव. रजोगुणी असलेला ब्रह्मदेव हा शिव आणि प्रकृतीचा नातू आहे. आणि पंतू कोण आहे? पंतू आहे तमोगुणमय रुद्र. असे हे एकत्र कुटुंब आहे. हा वंश मायेच्या मोठ्या प्रमाणात वाढला. हा वंश पुढे मोठ्या प्रमाणात वाढला. सुरुवातीचा काळ खरोखरच मोठ्या आनंदात गेला. या परिवाराचा, या कुटुंबाचा काळ सुरुवातीला खरोखरी आनंदाचा गेला. पण नंतर वंश बेसुमार वाढला, त्याला काय प्रमाणच नाही. तेव्हा वडिलांना कोणीच मानेना. वडिलांना म्हणजे आपण तो शब्द मर्यादित अर्थाने घेतलेला आहे. ज्याला आपण दुसऱ्या शब्दात बाप म्हणतो, त्याला आपण चांगल्या भाषेत मराठीत वडील म्हणतो. पण खरा शब्द तो वडिलाचा अर्थ आहे आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले सगळे आपले वडील आहेत. पूर्वी मोठ्या भावाला वडील भाऊ म्हणायचे. तर बेसुमार वंश वाढला आणि त्यामुळे वडिलांना कोणीच मानेना. आपसातील भांडणांना ऊत आला. परस्परांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि अखेरीस सर्वांचा निपात म्हणजे पराभव झाला. नेमकं काय झालं? सारा वंश निर्वंश झाला. स्वामीजी सांगतात ही कहाणी सदैव घडणारी आहे. ही जी कहाणी आम्ही छोट्या वेळामध्ये, थोडक्या वेळामध्ये, ही कहाणी जी आहे सदैव घडणारी आहे. शहाण्या मनुष्याने ती समजून घ्यावी, तिचे मनन करावे, स्वतः अनुभव घ्यावा, तत्वाचे कोडे उकलावे. म्हणजे या कहाणीमागे, कथेमागे कोणते तत्व आहे ते उकलावे. उकलावे म्हणजे शोधून काढावे आणि निस्संदेह व्हावे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह, कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नये. आणि असं झाल्यानंतर मग आपल्या पदरात समाधान पडते. अनासक्तपणे जगात फिरणारे सद्गुरू आणि सत्शिष्य असे दोघे जण असतात. अनासक्त म्हणजे कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही, लोभ नाही, मोह नाही, अशा प्रकारे जगात फिरणारे दोघे होते. एक सद्गुरू आणि एक सत्शिष्य. सद्गुरू सत्शिष्याला या विश्वाच्या उत्पत्ती आणि संहाराचा विषय अगदी समजावून सांगतात. एकदा असे झाले की 2 मित्र होते. ते दोघेही आसक्तीरहित, लोभरहित
वृत्तीने या विश्वात फिरत होते. आपला वेळ गमतीत जावा, करमणूक व्हावी म्हणून एकाने दुसऱ्याला कहाणी सांगायला सुरुवात केली. ऐकणारा जो होता तो म्हणाला वक्त्याला की तुम्ही एखादी छानपैकी गोष्ट सांगा. त्यावर सांगणारा म्हणजेच वक्ता म्हणाला की मी अशी गोष्ट सांगतो की तू अगदी लक्षपूर्वक ऐकायलाच पाहिजे. तो गोष्ट सांगतो. स्त्री पुरुषांची म्हणजेच नवरा बायकोची एक जोडी होती. या उभयतांचे दोघांचेही एकमेकांवर अत्यंत प्रेम होते, अतोनात प्रेम होते. ते प्रेम इतके होते की दोघांमध्ये वेगळेपणा मुळीच नाही अशा रीतीने ते वागत होते. बराच काळ लोटला आणि त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी त्या मुलाचे नाव विष्णू असे ठेवले. विष्णू हा सर्वच बाबतीत चांगला गुणसंपन्न असून मोठा कार्यकर्ता होता. त्यानंतर कालांतराने विष्णूला सुद्धा मुलगा झाला. बापापेक्षा तो मोठा उतावीळ आणि स्वभावाने चंचल होता. शिवाय तो अर्धा शहाणा होता. त्याने फार मोठा व्याप वाढवला. त्याला मुलामुलींची खूप संतती झाली. त्याचा वडील म्हणजे ज्येष्ठ अर्थात मोठा मुलगा रुद्र, तो तर फार रागीट आणि अज्ञानी सुद्धा होता. कोणाचे जर काही चुकले की त्यांचा नाश करणे हेच त्याचे काम. सत्वगुणी जाणता विष्णू हा सर्वांचे पालन पोषण भरण पोषण करतो. रजोगुणी ब्रह्मदेव हा जाणता आणि नेणता या दोघांचं मिश्रण आहे. तो विश्वनिर्मितीच्या खटाटोपात सदैव गुंतून राहतो. आणि तमोगुणी नेणता शंकर संहार करतो. विष्णू कसा आहे? विष्णू जाणता आहे. ब्रह्मदेव जाणता आणि नेणता यांचं मिश्रण आहे. आणि रुद्र म्हणजे शंकर हा नेणता आहे. आणि तिघांची कामं आपण पाहिली आत्ता. मूळ पुरुष पिता स्वस्थ शांत बसला होता. त्याच्या लेकाने म्हणजे विष्णूने पुष्कळ व्याप करून ठेवला. आता मूळ पुरुष पिता स्वस्थ बसला होता, शांत बसला होता. मग मूळ पुरुष कोण आहे ते आपण ऐकलं होतं आत्ता. मूळ पुरुष पिता कोण आहे? शिव ब्रह्म हे मूळ पुरुष आहे. तो शांत बसला होता. परंतु त्याच्या लेकाने अर्थात विष्णूने पुष्कळ व्याप करून ठेवला. तो सर्वज्ञ, जाणता, चांगला आणि सर्वात मोठा होता. नातू ब्रह्मदेव हा अर्धवट जाणता होता आणि अर्धवट नेणता होता. पण तो रुद्र तर काहीच जाणत नव्हता. तो पूर्णपणे नेणता होता. जो काही जाणत नाही त्याला म्हणायचं नेणता. आणि आपण विषय लावतो लहान मुलांना, लहान बालकाला लावतो. ते बालक कसं आहे? नेणता बालक आहे. त्याला काही कळत नाही. रुद्र हा काही जाणत नव्हता. पण तो भयंकर रागीट असल्यामुळे त्याच्याजवळ चुकीला माफी नाही. तो लगेच विनाश करण्यासाठी तयार होतो. मोठा मुलगा सगळ्यांचे पालनपोषण करतो. नातू परस्पर आपापसात मिळवून खातो. पुढे या कुटुंबाचा फार मोठा विस्तार झाला. सुरुवातीचा काळ आनंदात गेला. याचा अर्थ असा की संस्कृतीच्या बाल्यावस्थेमध्ये बालपणामध्ये मानवी जीवन सुकर होते, सोपे होते. पुढे अनेक विद्या वाढल्या, सुधारणा झाल्या आणि जीवन गुंतागुंतीचे झाले. त्यामुळे झालं काय? संघर्ष वाढला. जीवन गुंतागुंती आल्यामुळे संघर्ष वाढला, प्रेम कमी झाले आणि अखेर युद्ध पेटून मोठ्या प्रमाणावर संहार झाला. बहुतेक
आपल्याला अशा प्रकारचं चित्र घरामध्ये सुद्धा दिसतं की गुंतागुंती झाल्यानंतर जर जीवन गुंतावून झाले तर संघर्ष वाढतो, आपापसातील प्रेम कमी होतं आणि शेवटी युद्ध म्हणजे रणमित्र ते नाही, ते वेगळं मैदानाचं युद्ध, आपलं घरच युद्ध होई म्हणतं. आणि मोठ्या प्रमाणावर संवाद देखील होतो. या कुटुंबात नियमितपणे वंश वाढत गेला आणि खूप पसाराही वाढला. तरीही सुरुवातीचा बराच काळ आनंदात गेला, पण विस्ताराला मर्यादा राहिली नाही. तेव्हा मात्र काळ बदलला. वडिलांचे म्हणजे मोठ्या माणसांचे कोणीच ऐकेनासे झाले. त्यांना कोणी मानत नव्हते. लोक देवाला सुद्धा विसरले. आपापसांमध्ये संशय निर्माण होऊन बेदिली वाढली. नात्यात रुक्षता, कठोरपणा येऊ लागला. सामाजिक संबंध बिघडले. फार मोठ्या प्रमाणावर गृहकलह पसरला. घरातील भांडणे वाढू लागली. कुटुंब संस्थात विघटित होऊ लागली. त्यामुळे अनेक लोक मारले गेले. मोठमोठ्यांचे एकमेकाशी पटेनासे झाले. त्यामुळे समाजात बेबंदशाही निर्माण झाली. चांगल्या वागण्याचा, या अशा प्रकारच्या वागण्याचा इतका भयानक घोर परिणाम होईल हे अज्ञानाने न कळल्यामुळे सर्वजण भलत्यात भरीला पडले. उन्मत्तपणामुळे यादव कुळाचा जसा नाश झाला तसा येथेही संहार झाला. भगवान श्रीकृष्णाने ज्या कुळात जन्म घेतला होता अवतार म्हणून, त्या कुळाचं नाव यादव, आणि त्या यादव कुळाचा नाश जसा झाला तसाच या ठिकाणी देखील संहार झाला. यादव कुळातली लोक आपापसात लढले आणि एकमेकांचा जीव घेऊन तो यादव कुळच नष्ट झाला. बाप, मुलगा, नातू, पणतू सर्वांचा नाश झाला. त्यामुळे त्यांच्या मुली, त्यांचे मुलगे, त्या मुलाबाळांचे हेतू आणि त्यांच्या जीवन कहाण्या यापैकी काहीही शिल्लक उरले नाही. समर्थ माऊली सांगतात, हा जो विश्वाच्या उत्पत्तीचा आणि संहाराचा विषय रूपकाने वर्णन केला, पती पत्नीच्या, नवरा बायकोच्या, मुलांच्या, नातवांच्या, पंटूंच्या रूपकाने हा विषय वर्णन केला, त्यावर आपण सर्वांनी मनन करावे आणि मूळ मायेपर्यंत पोचावे. ही कहाणी मी सांगितली, तिचे मनन करणारा जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो. अशी ही कहाणी मोठी अपूर्व आहे. ती सारखी घडतच राहते. या विश्वात अशी कहाणी सतत घडतच राहते. आता आमची कहाणी सर्व ती तुमच्या अंतःकरणात भरो. या कहाणीवर कोणीतरी चिंतन मनन करा. अशी कहाणी जे निरंतर अत्यंत विवेकबुद्धीने ऐकतात तेच जगाचा उद्धार करतात, असे समर्थ आपल्याला यातून सांगतात आहेत. चुकत माकत जेवढे आठवले तेवढे एकत्र पण सांगितले. त्यामध्ये जे कमी असेल, जास्ती झाले असेल, त्यासाठी मला श्रोत्यांनी क्षमा करावी. ही कहाणी ऐकणाऱ्या लोकांना या विश्वाचे रहस्य उकलते. जे या विश्वाची कहाणी ऐकतात त्यांना विश्वाचे रहस्य उकलते, लक्षात येते. त्याचा परिणाम विश्वाचे रहस्य उकलल्यामुळे ते स्वतः उद्धरून तर जातातच, पण इतरांचा देखील उद्धार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी येते. समर्थावर सांगतात, एवढे विनय आहे, नम्रता आहे. चुकले असेल त्याच्याबद्दल माफ करा, क्षमा करा, असे आपल्याला सांगितलं. पुढे सांगतात, पिंड ब्रह्मांडामध्ये 8 देह बाजूला सारून निवांत निश्चळ ब्रह्माचे दर्शन घेण्याची पात्रता आणून देणे
हा जगाचा उद्धार होय. आपण वारंवार ऐकतो आहे, ब्रह्म कसा आहे, निवांत आहे, निश्चळ आहे, शाश्वत आहे, पण त्याच्यावर आवरण पडलेलं आहे. पिंड ब्रह्मांडाचे 8 देह आपण त्याला बाजूला करून त्या निवांत निश्चळ ब्रह्माचे दर्शन घेतलं पाहिजे आणि त्याची पात्रता आणून देणे म्हणजे जगाचा उद्धार होय. याकरता माणसाने सतत निरूपण ऐकावे आणि आपण जे ऐकले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ते उत्तम रीतीने समजून घ्यावे. विश्वरचनेमध्ये आढळणाऱ्या अनेक तत्वांची गुंतागुंत उकलावी आणि ही कहाणी समजता समजता संपूर्ण शंकारहित होऊन जावे. पिंड ब्रह्मांड मिळून जे 8 देह आहेत त्यांचे वर्णन केले असता मनुष्याला आपोआप निसंदेहता प्राप्त होते. म्हणजे मनुष्याची संदेहवृत्ती, संशयवृत्ती निघून जाते. साररूप सत्य म्हणजे ब्रह्म हाती आल्याने अखंड समाधान लाभते. ज्या ठिकाणी तत्वांची गडबड आहे, ज्या ठिकाणी तत्वांचा गोंधळ आहे, त्या ठिकाणी निवांतपणा असणे शक्यच नाही. म्हणून ज्याला आपल्या जीवनात शाश्वत समाधान हवे आहे त्याने या गोंधळाच्या पलीकडे राहणेच योग्य आहे. असे जे सूक्ष्म विवेचन आहे ते पुन्हा स्पष्ट करून घ्यावे. आता पुढच्या समासात स्वामीजी आपल्याला लघुबोध सांगणार आहे. तो आपण सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकावा. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 13व्या दशकातील कहाणी निरूपण नावाचा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.